श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आईंपासून सुरुवात केलेली आहे मी ब्लॉगची. कारण आई भाकरी वगैरे बनवत होत्या, खाली बसून जेवण बनवत होत्या. तर मला सांगत होत्या अशी भाकरी वगैरे भाजायची म्हणून. तर मी इकडे वरती थोडंसं फार जेवण वगैरे बनवून कट्टा वगैरे पुसून घेत होते. तर आईने इकडे मला खूप वेळ लागला म्हणून आई म्हणले की तुला शाबू बनवते म्हणून. तर मी शाबू भिजवलेले सकाळी. तर आईने जेवण भाकरी वगैरे बनवून शाबूही मला करून दिल्या. असं काही तर वेळ वगैरे झाला की आई आम्हाला करून वगैरे देतात की असं काही नाही, तुमचं तुम्ही करून वगैरे खा. माझंही थोडं आवरतं का आईने मला शाबू भाकरी वगैरे थोडंसं जेवण वगैरे तिने खाली बसून बनवलं. आमचं एकच किचन कट्टा आहे. खाली आईंसाठी आम्ही एक छोटासा गॅस हे केलं आहे, कारण खाली आमच्या आईंचं पाय दुखते, मग खाली बसून जेवण वगैरे कधी तर काही तर असं बनवायचं असले की खाली बसून करतात. तर आज शाबू बनवलेली तिने. शाबू खूप चांगलं असं चवच वेगळी लागत होती. शाबू आम्ही बनवल्यावर वेगळी लागते आणि आईने आज केलेले शाबू छान लागत होती. तर शाबू तिने खाऊन नंतर आम्ही शिलाई काम करते. तरी मी गाऊन वगैरे शिवते. तर असं आधी थोडंसं गाऊन वगैरे शिवून संध्याकाळी म्हणलं मोदक वगैरे बनवूया. तर आधी गाऊनचं शिवून वगैरे पसारा वगैरे काढून घेतला. नंतर मी तो हातपाय धुवून वगैरे आवरून वगैरे मोदक बनवायचं म्हणलेलं. तर पहिला सगळं घर वगैरे रूम वगैरे आवरून तिने झाडून वगैरे काढून तिने म्हणलं आवरून मोदक बनवूया. मोदक बनायला पीठ वगैरे मळून घेतलं, कारण आज संकष्टी असल्यामुळे ना दर संकष्टीला मी मोदकच बनवते, दुसरं काही बनवत नाही. कारण गणपती बाप्पाला मोदकच आवडते. तर त्यासाठी मी मोदक बनवणार होते आणि मलाही मोदक खूप आवडतात. तर मी आज मोदक बनवणार होते. पीठ वगैरे मळून खोबरे किसून घेत होते, कारण मी म्हणत होते खोबरं असं मला आधी कधी किसलं नाही. तर आईने मला खोबरं किसायला असं इतीवरती शिकवलेली होत्या. तर खोबरं वगैरे किसून आहे ना सारण वगैरे मी बनवले. आज आहे ना मोदकला मी छोट्या असे पोळ्या लाटून घेतल्या आधी छोट्या. एकदमच सगळ्या पोळ्या वगैरे लाटून नंतर त्यामध्ये सारण भरून सगळे एकदमच मोदक मी तयार केले. कारण एक दोन केल्यामुळे ते खूप वेळ लागतो, म्हणून त्यासाठी आणि एकदमच पोळ्या लाटल्या आणि एकदमच मोदक वगैरे सगळं सारण त्यातमध्ये भरून घेतले. नंतर तळून घेतले, कारण तळूनच मला खूप आवडतात. कारण असं उकडं बनवलं की ते उकडलं तर ठीक, नाही तर असं पीठसारखं लागते. तर त्यासाठी कधी मी तळून बनवते, कधी पिठाचं बनवते, कधी तर असं दोन्ही वेगवेगळं असं कधी तर ती खाऊ वाटलं करते. नंतर मोदक तीन तळून झाल्यानंतर आरती वगैरे घरात सगळ्यांनी मिळून आरती तीन करून घेतली. कारण दर संकष्टीला मी बाप्पांच्या मंदिरात जाते. तर ह्यावेळेला काही जायला मिळालं नाही. तर घरी मी असं कोबीची भाजी, मेथीची भाजी, मोदक, भाकरी जेवण बनवलेली आणि पहिला मोदक खाल्ला, कारण मला मोदक खूप आवडतो आणि मोदक एकदम मस्तच झालेलं होतं. तर आजचा हा मी संकष्टीचा व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना.